मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार देवेंद्र फडणवीस. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यावरून विविध चर्चा, तर्कवितर्क सुरू होते. देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार असं बोललं जात होतं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मागच्या महिन्याभरापासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, तिथे मंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यापासून ही चर्चा जास्त जोरात सुरू झाली. पण आज स्वतः फडणवीस यांनी स्पष्ट केलं की मी महाराष्ट्रातच राहणार आहे. संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच काळात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे असं सतत बोललं जात आहे. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःच महाराष्ट्रात राहणार असल्याचं सांगितलेलं आहे. काल पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची पूजा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हाच प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. त्यावेळी त्यांनी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, जे दिलंय त्यात मी समाधानी आहे याचा पुनरुच्चार करत त्यांनी दिल्लीत जाण्याचा चर्चांना पूर्णविराम दिला होता. खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या इच्छावर कुठेतरी ठाकरे बंधू सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतं. चला, काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्त्वाचं असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो. ब्लॉक झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.